नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव तुम्हाला माहित आहे पोलीस सर नांदेडवाले। तर बरेच विद्यार्थी म्हणू लागले की सर तुम्ही एसपी चे महत्त्वाचे प्रश्न सांगितलं, आम्हाला काय करा, जे पत्र आहेत का नाही नेमकं त्या पत्रामध्ये कोणते कोणते पत्र महत्त्वाचे आहेत ते सांगा। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पत्र व्यवहारासाठी मला समजा सहकार्य केलं ते आपले श्री संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालय येथील एसपी विषयाचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवराज बोडके सर यांनी खास तुमच्या विद्यार्थ्यांसाठी पत्र म्हणजे कशा प्रकारचे लिहायचे काय नाही ह्याचं पूर्ण अचूक असं स्ट्रक्चर तुम्हाला काय केलं त्यांनी बनवून दिलेलं आहे का नाही। हे ते पत्र तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करतो। म्हणजे कसं होईल माहिती आहे का, मी बनवले असते पण थोडासा वेळ लागला असता, वेळ कमी असल्यामुळं सरांनी खास आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पत्र स्वतः त्यांनी तुम्हाला म्हणजे एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित उपलब्ध करून दिलेले आहेत। ते फक्त तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो। तुम्ही फक्त एवढं काम करायचं की त्या पत्रामधले समजा जे महत्त्वाचे पत्र आहेत का नाही ते मी थोडं IMP म्हणून सांगल, ते पत्र तुम्ही मात्र काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं। आता पत्राचा मायना कसा लिहायचा काय नाही हे व्यवस्थित मधला मजकूर जवळपास सगळ्याच पत्रांचा जे मेन मजकूर आहे समजा मायना थोडस लक्षात ठेवायचं आहे। फक्त तुम्हाला करायचं एकच मिनिट, तुम्हाला फक्त करायचंय एवढंच की काही गोष्टी कॉमन तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि जे मधला मजकूर आहे फक्त महोदय जेवढा आहे ना तेवढाच फक्त तुम्हाला काय करायचं चेंज करायचं आहे। तर आपण वेळ न लावता सुरू करूता नेमकं पत्र कोणते कोणते आहे, या पत्राची PDF जी आहे का नाही आपले जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी तुम्हाला टाकतो, तुम्ही त्या ग्रुपवरून काय करा हे पत्र उपलब्ध करून घ्या। तर सर्वप्रथम बघा, सर्वप्रथम पहिलं पत्र बघा, सभासदांशी पत्र व्यवहार आहे का नाही। आता सभासदांशी पत्र व्यवहार पाहत असताना बघा, सभासदांशी पत्र व्यवहार करत असताना पहिलं पत्र आहे बघा कोणतं, भाग प्रमाणपत्र वाटप। ओके, भाग प्रमाणपत्र वाटप करणारं पत्र। ओके, मग यामध्ये बघा नेमकं कंपनीचं नाव कशा प्रकारे लिहायचंय, त्याचा ऍड्रेस कशा प्रकारे लिहायचा आहे, हे CIN नंबर। जनरली बरेच विद्यार्थ्यांची म्हणजे कॉल असे आले की सर ही CIN नंबर थोडासा चेंज झाला तर चालतो का, तर माझं एक वैयक्तिक म्हणणं असं आहे की तुम्ही कदाचित एक दोन तरी CIN नंबर थोडेसे स्पेसिफिक जे आहेत तेवढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर वेबसाईट असेल, मेल असेल, ओके, आणि तारीख टाकत असताना काय करा माहिती आहे का, ज्या दिवशी तुम्ही ते पत्र लिहायला का नाही आपल्याची परीक्षा ज्या दिवशी आहे समजा विफरताच्या अगोदरची तारीख टाकली तर चालते, काही अडचण नाही। ओके, त्यानंतर फोन नंबर असेल, फॅक्स नंबर असेल आणि संदर्भ थोडक्यात 2024 आहे, तुम्ही इथं 25 करू शकता, इथे किती करू शकता 2025 करू, थोडासा बदल करायचा समजा लेटेस्ट। आता या ठिकाणी 1 मार्च 2024 आहे, मग तुम्ही डायरेक्ट 1 मार्च 2025 नका करू, कारण का मार्च महिना आणखी यायचा बाकी आहे का नाही। ह्या थोड्याशा मायनर चुका तुम्ही करू शकता ज्या की तुम्ही करायच्या नाहीत, चालते, काही अडचण नाही। 1 मार्च 2024 लिहिलं तरीही चालतंय, अडचण नाही, पण इथं मग 24 लिहिलं इथं 25 करू नका, हे महत्वाचं आहे संदर्भामध्ये। मग सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी भाग वाटप पत्र आहे। भाग वाटप पत्र लिहिण्यासाठी समजा हे वरलं जे मॅटर आहे समजा हे सगळं तुम्हाला जशास तसं काय करायचं लक्षात ठेवायचंय। आता एक नॉर्मल तुम्हाला मी पहिलं सांगतो, बाकीचं कोणतं पत्र महत्वाचे आहे ते सांगतो हे का नाही। त्यानंतर ज्याला पत्र पाठवायचे सुजित कुमार, शिवाजीनगर, पुणे। आता हे स्पेसिफिक नाव तुम्ही तुमच्या वर्गमित्राचं कुणाचंही लिहू शकता, अडचण नाही। विषय काय आहे, भाग प्रमाणपत्राचं वाटपाबाबत। ओके, आता भाग प्रमाणपत्राचं वाटप केलंय तर नेमकं त्यामध्ये बघा काय काय सांगितले काय नाही हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं एवढा मजकूर। बाकी कोणतेही पत्र विचारले तर वरलं कंपनीचं नाव असेल, प्रतीचं असेल, ते ईमेल असेल, वेबसाईट असेल, हे सगळं कॉमन लक्षात ठेवा। 2-3 कंपनीचे नावं, 2-3 प्रकारचे 2 नंबरचे म्हणजे फॅक्स नंबर असतील, थोडेसे अलग अलग लक्षात ठेवलं तरी चालतंय। मग आता या ठिकाणी बघा हे जे पत्र आहे समजा भाग वाटप प्रमाणपत्र म्हणजे भाग प्रमाणपत्राचं वाटप करणारं जे काही समजा पत्र आहे त्यामध्ये बघा सभासदाची नोंद वही क्रमांक सांगितलंय, भाग प्रमाणपत्र क्रमांक सांगितलाय, त्याचबरोबर भागाचा अनुक्रमांक 301 पासून 400 पर्यंत आणि भागांची एकूण संख्या किती सांगितल्या 100 सांगितल्या। महोदयांनी सांगितले बघा की आपणास कळविण्यात येते की आपण भाग खरेदीसाठी केलेल्या विनंती अर्ज क्रमांक 50 नुसार आपणास 100 समहक्क भागांचं वाटप करण्यात आलेले आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे। हे झालं। त्याच्यानंतर पुढे बघा आपला विश्वासू, या ठिकाणी तुम्ही काय करू शकता नाव लिहू शकता व्यवस्थित।
ओके, आता हे भाग प्रमाणपत्राचं वाटप करणारं पत्र आहे. आता हे थोडंसं महत्वाचं आहे. आता यामध्ये मी डायरेक्ट काय करतो, जे जे महत्वाचे आहेत IMP पत्र आहेत ते पत्र फक्त तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. आता लाभांश आदी पत्राद्वारे लाभांशाचं वाटप हे जे पत्र आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे, महत्वाचं पत्र आहे. ओके, कोणतं, लाभांश आदी पत्राद्वारे लाभांशाचं वाटप करणारं पत्र. ओके, मग हे जे समजा पूर्ण PDF आहे आपल्या ग्रुपवर मी टाकतो. वाटलं की समजा ज्यांच्याकडे जे ग्रुपमध्ये ऍड नाहीत त्यांनी मला डायरेक्टली समजा माझा नंबर तुम्हाला दिलाय, त्यावर तुम्ही कॉल करून किंवा सॉरी कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअप करा, म्हणजे त्यावर मला तुम्हाला ग्रुपला पण ऍड करता येईल आणि याची PDF पाठवता येईल. ओके, लाभांश आदी पत्राद्वारे लाभांशाचं वाटप करणारं पत्र, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांशाचं वाटप, थोडस लक्षात ठेवायचंय, वेगळं असं काही नाही. त्यानंतर आणखी एक महत्वाचं पत्र आहे बघा, महत्वाचं पत्र यामध्ये बोनस भाग वाटप पत्र. या वर्षीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोनस भाग वाटपाचं पत्र जे आहे का नाही हे पण थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे मधला जे मजकूर आहे का नाही हे मजकूर थोडासा वाचून जाण्याचा प्रयत्न करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यानंतर बघा पुढचं पत्र आहे लाभांश दराच्या संदर्भातील तक्रारीस उत्तर देणारं पत्र. हे सगळेच पत्र आहेत, तुम्हाला फक्त IMP पत्र मी जे सांगायलो ते पत्र तुम्हाला हे करायला लक्षात ठेवायचे. आता कर्जरोखे धारकाशी पत्र व्यवहार. आता कर्जरोखे धारकाशी पत्र व्यवहार करत असताना बघा ही माहिती तुम्ही काय करू शकता, कॉमन हे कंपनीचं नाव असेल, ही माहिती असेल, ही माहिती असेल, ही माहिती असेल, तुम्ही कॉमन लक्षात ठेवा. कॉमन प्रत्येक पत्राला कॉमन लक्षात ठेवा. वेगळं असं प्रत्येक वेळेस वेगळं, प्रत्येक वेळेस नाव वेगळं आहे की म्हणचाल असं काहीच नाही. नाव थोडंसं चेंज करून तुम्ही बाकी नंबर तुम्ही काय करू शकता, जशास तसं लिहू शकता. ओके, कर्जरोखे वाटपाबाबत पत्र जे आहे समजा हे थोडंसं महत्वाचं आहे. त्यानंतर हे पत्र महत्वाचं आहे बरं का, यावर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून कर्जरोख्यावरील आदिपत्राद्वारे व्याज देणारं पत्र. कर्जरोख्यावरील आदिपत्राद्वारे व्याज देणारं पत्र, हे पत्र थोडंसं काय आहे, IMP आहे या वर्षीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ओके, त्याच्यानंतर पुढचं पत्र बघा, पुढचं पत्र आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्जरोख्यावरील व्याज देणारं पत्र. अच्छा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पत्र बघा, कर्जरोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन झाल्याबद्दल कळवणारे पत्र. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खरंच सांगालो की एकदम सुटसुटीत आणि एकदम तुम्हाला समजल अशा भाषेमध्ये पत्राची रचना सरांनी बोडके सरांनी केलेली आहे. ओके, हे तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित लिहून पैकीच्या पैकी मार्क तुम्ही या पत्राच्या प्रश्नामध्ये मिळवू शकता. ओके, नंतर कर्जरोख्यांची परतफेड करणारं पत्र थोडस बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं वाटालंय आहे का नाही, तुम्ही थोडस वाचून जाण्याचा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुढचं पत्र बघा, ठेवीदाराशी पत्रव्यवहार आहे. आता ठेवीदाराशी पत्रव्यवहार हे पहिलंच पत्र लक्षात ठेवायचं, ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभार मानणारं पत्र. ओके, हे पत्र थोडस काय आहे, यावर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून कमीत कमी 3 तरी पत्र बोर्डाच्या परीक्षेमध्ये येतील, 3 ते 4 पत्र. पण तुम्हाला थोडेसे मला जे IMP वाटतात तर ते पत्र तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करायलो. त्यानंतर ठेवीवरील आदिपत्राद्वारे व्याज देणारं पत्र हे पण आहे. ओके, त्याच्यानंतर बघा पुढचं पत्र आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवीवरील व्याज देणारं पत्र. त्याच्यानंतर आता हे एक पत्र थोडस IMP आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. ठेवीचं नूतनीकरण हे IMP म्हणण्यापेक्षा VIP म्हणलं तरी चालतंय. ठेवीचं नूतनीकरण करणारं जे पत्र आहे समजा, यामध्ये पण बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगालो मी पुन्हा पुन्हा की ही जी माहिती आहे ना, कंपनीचं नाव असेल, हे जी पत्ता असेल, हे CIN नंबर असेल, हे सगळं काही तुम्हाला काय करायचंय, जसच्या तसं लक्षात ठेवायचंय. प्रत्येक 2-3 पत्र 2 प्रकारचे ऍड्रेस तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार पुन्हा पुन्हा सांगाल त्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, मग ठेवीचं नूतनीकरण, मुदत ठेवीच्या नूतनीकरणाबाबत आपणास कळविण्यात येत आहे की आपण ठेवीचं नूतनीकरण अर्ज आणि मूळ ठेव पावती क्रमांक डायड्या जे काय असेल ते कंपनीस प्राप्त झाले असून आपली ठेव ₹25,000 नूतनीकरण करण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेत ओके मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. त्याच दिनांक 5 मार्च 2024 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत 36 महिन्याचा कालावधी साठी ठेवीच्या नूतनीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीचे सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन करून ठेवीचं नूतनीकरण केलं आहे. पत्रासोबत नवीन ठेव पावती क्रमांक 420 जोडली आहे.
सोबत नवीन ठेव पावती क्रमांक 420. एक काम करा, हे पत्र जशाच तसं तुम्ही लक्षात ठेवल्या तरी खूप चांगलं आहे बरं का. हे तुम्हाला भाषा समजण्यासाठी वाचण्यासाठी एकदम सोपी आहे, एकदम योग्य आहे. म्हणून हे पत्र तुम्ही चांगल्या प्रकारे काय करा, वाचून जाण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ठेवीची परतफेड करणारं पत्र, हे बी थोडंसं महत्वाचं वाटाले. तुम्ही म्हणताल सगळेच महत्वाचे म्हणून सांगाल. एक 4-5 पत्र तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो थोडेसे IMP म्हणून आपण या ठिकाणी सांगितलेत. ओके, हे जसेच्या तसे बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जाण्याची काय आहे, शक्यता आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जवळपास भाग प्रमाणपत्राचं वाटप, हे जे पहिलं पत्र आहे का नाही, हे पहिलं पत्र थोडंसं लक्षात ठेवा. इन जनरली काय होते माहितीये का, सहज पेपर काढणारे जे शिक्षक असतात, सहज एक तुमच्यासाठी समजा एक सोयीस्कर, सोपं, सहज जमणारं, सहज समजणारं पत्र तुम्हाला काय करू शकतात, परीक्षेमध्ये विचारू शकतात. ओके, अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे जे पत्र आहेत समजा, यामधले महत्वाचे पत्र तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेत. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, हे सांगितलेले पत्र चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 मिनिट फक्त. हे बोनस भाग वाटपासंबंधीचं पत्र पाठ करून जा बरं का व्यवस्थित. कुठे गेले रे बाबा. हा, तर हे पहिलं पत्र जे आहे भाग प्रमाणपत्राचं वाटप करणारं जे पत्र आहे, हे पत्र मात्र तुम्ही चांगल्या प्रकारे आणखी थोडस याला पण IMP समजूनच तुम्ही काय करा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये तयारी करूनच, या पत्राची तयारी करूनच जा. ह्या सगळ्या पत्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे प्रश्न होता की सर लिहायचं कसं मास्तर सांगते तसं. ओके, हे जे पत्र सांगितलेत यानुसार लिहिण्याचा प्रयत्न करा. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे पत्र उपलब्ध आहेत. ओके, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील. ओके, थांबूया या ठिकाणी आपण. धन्यवाद.